नमस्कार, सुनील माने बागी सोचमध्ये आपलं स्वागत आहे। गणपती जवळपास 9-10 दिवसांवर येऊन ठेपला आहे। 2च दिवसापूर्वी आपण दहीहंडीचा उत्सव संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा केला। पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला, प्रामुख्याने पुण्याला आणि मुंबईत ज्या गोष्टी होतात त्या देशातल्या अन्य भागात जातात। त्यामुळे देशातल्या काही अन्य भागांनाही, त्यात बिहारच्या पाटण्यासारखं शहरही आहे, एक महत्त्वाचा विषय त्रस्त करून सोडतोय। तो म्हणजे डीजे आणि लेझर लाईट। गणपती उत्सवात गेल्या वर्षी या प्रकाराने धुमाकूळ घातला, अक्षरशः लोकांना त्रस्त करून सोडलं आणि अनेक तक्रारी आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपर्यंत आलं। मी 2004 मध्ये पत्रकार असताना या विषयावर मोठा लेख लिहून सकाळमध्ये तो प्रकाशित केला होता आणि त्याच वेळी इशारा दिला होता की हा प्रकार पुढच्या काळात ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक माध्यमं, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा वाढत जाते, त्यातनं खूप गंभीर परिणाम पुढे येणार आहे। कारण त्यावेळेच 2004चे डेसिबल एका संस्थेने मोजले आणि त्यांनी माहिती सगळी मला दिली। ती मानवी जीवनालाच काय, प्राणी पक्षी सगळ्यांनाच हानिकारक पातळीवर डेसिबलची लेवल होती। त्या पद्धतीने आता जो काय सगळीकडं प्रकार सुरू आहे डीजेचा, त्या विषयावर मी व्यक्तिशः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भेटून निवेदन दिलं। मध्य प्रदेशने काही प्रयत्न करून पाहिला की डीजे बंद करावे, असे जास्त साऊंडचे आवाज जे येतात लोकांना त्यामुळे त्रास होतो, त्यामुळे असे साऊंड बंद करावे। माझी मागणी होती की अशा प्रकारचं प्रोडक्शन जे होतं ते चीनमधून सुटे मागवले जातात, डीजेचे आणि लेझर लाईटचे इथे असेंबल केले जातात आणि तो वापर इकडच्या सण उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या या सगळ्या गोष्टीत अतिशय तीव्रतेने वापरायचा प्रयत्न आता सगळीकडे सुरू असतो। मानवी जीवनाला एक काही मूल्य आहेत, त्याच्या संदर्भात कसं वागायचं, कसं जगायचं, दुसऱ्यांना कसं जगू द्यायचं, याची एक विशिष्ट धारणा आपण संस्कृती म्हणून तयार करताना केलेली आहे। याच्यासाठी कायदे तयार केलेत। दुर्दैवाने होतं असं की आता जाती, धर्म, आपला अभिमान, आपला नेता, आपले सण उत्सव या पोकळ ज्या पद्धतीच्या ज्या भावना तीव्र होत चालल्यात की त्या महामानवांचे विचार काय आहेत, त्यांनी काय ज्ञान लोकांना दिलं, त्यांचं जीवनाचं ध्येय काय होतं, हे सगळं बाजूला सोडून सर्व प्रकारच्या, सर्व जाती धर्मातल्या महान पुरुषांच्या, स्त्रियांच्या बाबत जे आपल्याला आदर पाहिजे तो बाजूला ठेवून आपण त्यांच्या जयंतीच्या दिवशी, सण उत्सवाच्या दिवशी जास्त वेळ नाचू कसू शकतो, तो नाचून कसा साजरा करता येईल, एवढीच आपल्या मनात भावना असते। हे समाजासाठी वरच्या लेवलवर, वरच्या पातळीवर जाण्याच्या ऐवजी सामाजिक स्थिती घसरण्याची पातळी आहे, हे लोकांना मला असं वाटतं समजतच नाही। ज्यांनी हे मुद्दे समजून सांगायचे त्यांचीच गल्लत होतीये। कारण राज्य शासनाने गेल्या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश दिले की सण उत्सव जोरात साजरे करू द्या, तुम्ही अडथळे आणू नका। त्यामुळे अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी जेव्हा मी बोललो, ते हतबल पूर्णपणे निष्प्रभ झाल्याच्या मनस्थितीत आहेत। पोलिसांबद्दल काय पद्धतीने बोललं जातं आता आपण सगळे पाहतोय। सर्वसामान्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटायला पाहिजे, भीती वाटली पाहिजे आदरयुक्त, ती न वाटता त्यांना धमक्या देणं, त्यांना त्रास देणं, अशा स्वरूपाच्या गोष्टी या राज्यभरात पाहायला मिळत आहेत। असंच असताना, ही स्थिती असताना पोलीस कशा पद्धतीने मंडळांवर अशा हिडीस पद्धतीने काम करणाऱ्या तरुणांवर कारवाई करेल, हा खरा मोठा प्रश्न आहे। पण मला असं वाटतं की गेल्या वर्षीपासून आम्ही जे काही पुणे शहरातल्या प्रमुख मंडळींनी या संदर्भात आवाज उठवायला सुरुवात केली। मी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती डीजे मुक्त करायला पाहिजे असं राज्यभरात आवाहन केलं। अनेक ठिकाणी त्याचं स्वागत झालं आणि खूप मोठ्या प्रमाणावर 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती कमीत कमी साऊंडमध्ये वाजलेत आपल्याला पाहायला मिळालं। पोलिसांनी त्या संदर्भात माझ्याशी खूप वेळा चर्चा केली, त्यासाठी मला धमक्याही आल्या। हा भाग
वेगळा, पण सर्व पद्धतीच्या सामाजिक संघटनांनी, राजकीय नेत्यांनी आम्ही ज्या पद्धतीने पुण्यात गेल्या काही वर्षभरात काम केलं, हे प्रमाण कमी व्हायची गरज आहे. आम्ही प्रयत्न करतोय, कमी होतही आहे. काही ठराविक लोकांच्या जनजागृतीमुळे पोलिसांनी अनेक वेळा बैठका घेतल्या, पण दुर्दैवाने या दहीहंडीत लेझर लाईट्सचा वापर पुन्हा झाला, अनेक मंडळावर गुन्हे दाखल झाले. गणपतीत मात्र हे पुन्हा पुन्हा होऊ नये. अनेक लोकांना, गरोदर महिलांना, वृद्ध स्त्रिया, वृद्ध पुरुष, लहान मुलं, सर्व प्राणी पक्षी या सगळ्यांना ह्या परिसरात थांबणंही कठीण होतं. अशा प्रकारचे आवाज या डीजेच्या आणि ह्या लाईट्समुळे डोळे जाण्यापासून सगळे प्रकार आपण पाहिलेले आहेत. हे सगळं बंद व्हायला पाहिजे. त्याची तीव्रता कमी कमी करत आपण त्याच्यावर सतत आवाज उठवला पाहिजे. अनेक स्वयंसेवी संस्था याच्यात काम करत आहेत. स्वतः मी PIL दाखल केली आहे उच्च न्यायालयात. त्यात अनेक वेळा आधीही लोकांनी दाखल केल्याचं मला समजलं. अनेकांच्या एकत्र करून उच्च न्यायालयाने याच्यावर खरं तर एक ठाम भूमिका घ्यायला पाहिजे अशी आमची विनंती होती. किती वेगाचा जास्तीचा साऊंड लावायला पाहिजे याचं एक धोरण ठरवायला राज्य सरकारने आता पुढाकार घेतला पाहिजे. पुढच्या काळात आम्ही वाट पाहत होतो की PIL या काळात येऊन त्याच्यावर काय दिग्दर्शन होईल. अनेक वर्षांपूर्वी नगर विकास विभागाने याच्यावर सर्व राज्यातल्या महापालिकांना, जिल्हा परिषदांना, कलेक्टर्सना निर्देश दिले. दुर्दैवाने त्याचं पालन होत नाही. त्यामुळे सतत प्रशासनाकडं, सरकारकडं मागणी करायला लागते. यावर्षी अनेक लोक आपण आवाज उठवत राहू. DJ हे मानवी आयुष्याला घातक गोष्ट आहे, याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे, भान राहायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी, लोकांचं आरोग्य, मुलांचं शिक्षण, या सगळ्या गोष्टी आपल्याला या असल्या पद्धतीच्या आवाजाने, त्यातही सणांमध्ये, महापुरुषांच्या जयंत्यांमध्ये, महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये खूप जोरात आवाज लावून आपण जे काही प्रदर्शन करतो ते मुळात संस्कृतीला, सर्वसामान्य लोकांच्या जगण्याला आणि आपण चांगलं कसं जगू या मूळ उद्देशाला बाधक आहे, घातक आहे आणि ती एक विकृती आहे, हे लक्षात घेतली पाहिजे. धन्यवाद.